नवी मुंबईतील तुर्भे येथील सामंत विद्यालयासमोर काल बुधवारी दुपारी 5 ते 6 अल्पवयीन मुलांच्या गटाने 2 तरुणांना मारहाण केल्याने एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। या हाणामारीच्या घटनेनंतर एपीएमसी पोलिसांनी 5 ते 6 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय। सदर हत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांकडून त्याचा तपास करण्यात येत आहे। या घटनेतील मृत झालेल्या मुलाचं नाव आदित्य बाबासाहेब भोसले, वय वर्ष 17 असं असून जखमी झालेल्या दुसऱ्या मुलाचं नाव देवांग संदीप ठाकूर, वय वर्ष 17 असं आहे। हे दोघेही तुर्भे गावात राहण्यास असून दोघेही शिक्षण घेत होते। बुधवारी दुपारी दोघेही तुर्भे येथील सामंत विद्यालयाजवळ गेले होते। यावेळी त्या ठिकाणी आलेल्या इतर 5 ते 6 मुलांसोबत त्यांची वादावादी झाली। या वादाचं पर्यावसान भांडणात झाल्यानंतर 5 ते 6 मुलांनी आदित्य व देवांग या दोघांना लाथाबुक्क्यांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली। या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले। या दोन्ही जखमी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे।